जनशक्ती न्यूज, निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ. तर जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गणेश आवटी, प्रशिक्षक सचिन तडगे, दीपक हरुडे, पांडुरंग पाटील. आताच हा रोमहर्षक सोहळा आपण अनुभवला पाहिला. आदरणीय प्रदीप बाप्पा कदम यांच्या यांच्या संकल्पनेतून पारंपरिक घोड्यांच्या भव्य आणि दिव्य आणि शानदार अशा शर्यती आजच्या या भव्यतेच्या आणि दिव्यतेच्या सोहळ्यामध्ये सहभागी झालात. आपलं पुन्हा एकदा मनस्वी स्वागत. सन्माननीय पिंटूभाऊ पुजारी व्यासपीठावरती यावं. व्यासपीठासमोर उभं असलेल्या सर्वांना मी विनंती करतोय, थोडंसं आपण स्थानापन्न व्हावं. बसण्याची खाली व्यवस्था आहे, जरा बसून घ्या प्लीज. सर्वांनी जरा बसून घ्या. सर्व खेळाडू स्टेज समोर यायचा. सर्व खेळाडू थोडीशी रस्ता द्या. सुरक्षा रक्षक बाउन्सर, जरा गर्दी थोडीशी कमी करा. विजेते या ठिकाणी व्यासपीठाच्या जवळ येणार आहेत. आजच्या या घोड्यांच्या शर्यतीमध्ये जे विजेते ठरलेले आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन या ठिकाणी. आपण त्यासाठी जरा जोरदार टाळ्या आपण या ठिकाणी देऊया. जोरदार हात वरती, जोरदार टाळी आपणच्यासाठी. या ठिकाणी मी मान्यवरांना विनंती करतोय, आदरणीय पहिली मानाची फीट कर्णधार आहे सुकांतधारक अमित पाटील. संघ आहे युवा शक्ती बोट क्लब कवटेसार. विनंती करतो आदरणीय आपणच्या शुभ हस्ते सन्माननीय विनायक जाधव साहेब, मिराज पंचायत समितीचे सदस्य, जोरदार जरा टाळ्या घेऊया मान्यवरांच्या साठी. संपन्न होत आहे आपणच्या शुभ हस्ते. या निमित्तानं उपस्थित राहिले आपणच्या हस्ते. राजेंद्र कुमार साहेब, या निमित्तानं सांगलीवाडी या निमित्तानं रवींद्र भगत व्यासपीठावरती उपस्थित. या निमित्तानं खास करून उपस्थित राहिलेले स्वप्नील मोहिते सांगलीवाडी यांचंही सहर्ष आणि स्वागत. यांचीही शुभ उपस्थिती या ठिकाणी लाभली. मनापासून स्वागत. आपण चषकावरती उपस्थित आहेत जयसिंगराव नावडकर आप्पा, सहर्ष स्वागत. या निमित्तानं महेश गायकवाड, सासाहेब पवार, सत्यविजय कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कुंडल, माननीय पोपटरावजी फडतरे आप्पा व्यासपीठावरती उपस्थित आहेत. संचालक क्रांतिकारी डॉक्टर गिरीबापू सलाड, सहकारी साखर कारखाना कुंडल. आपलं ही सुंदर आणि यथोचित स्वागत केलं जाते आपणच्या शुभ हस्ते. स्वागत या ठिकाणी केलं जाते. त्याच पद्धतीनं संदीप कुडचीकर या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्राचे लाडके भाऊजी, व्याख्याते, प्रवचनकार संदीप कुडचीकर सरांना विनंती आहे. माळवाडीचे युवा नेते नितीन गुरव सरांच्यासाठी. तानाजी भोई व्यासपीठावरती आहे. तानाजी ठिकाणी लाभलं, त्याबद्दल आपण शुभ असते आपला व्यासपीठावरती यावं. यानंतर प्राध्यापक रोहित यांच्यासाठी. जनप्रभातचे प्रतिनिधी उपाध्यक्ष बिलवडी माळवाडी पत्रकार संघ निमित्तानं प्रदीप माने दैनिक पुढारी जनशक्ती, रोहित रोकडे धम्ममंच पत्रकार, सचिन तडगे प्रशिक्षक तरुण मराठा बोट क्लब संघ,
सर्व दैनिक साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. सन्माननीय अनिल मोरे व्यासपीठावरती यावं. स्वागत. सन्माननीय प्रमोद कोल्हे पाहुलसाहेब रुपटके पत्रकार यांचंही स्वागत या ठिकाणी होत आहे. आदरणीय दीडबाग साहेब यांच्या शुभ हस्ते माननीय श्री नितीन माने यांनी सन्मानाचा स्वीकारायचा आहे, सन्मान स्वीकारायचा आहे. समाजोलोचक आणि बाळासाहेब खोत सांगलीवाडी सांगली यांचं आगमनाच्या वतीनं मनस्वी स्वागत. वृत्ती गौरव समितीचे अध्यक्ष माननीय श्री प्रदीप शर्यतींचा बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी सुरू होत आहे. पहिली पीक अमित पाटील युवा शक्ती कवटेचा सन्मानानं निमंत्रित करतोय आपण मंचावरती यावं. पहिली पीठ अमित पाटील युवा शक्ती कवटेचा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन या ठिकाणी करूया. आणि मानाचा फेटा या ठिकाणी दिला जातोय सर्वच मंचावरील प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते. शहर अध्यक्ष जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे सरांचा इथं आगमन होत आहे. सांगली जिल्हाध्यक्ष 5व्या क्रमांकाचे विजेते आहेत कवटे फिरान बोट क्लब. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. रोख रुपये 7,777 निशाण आणि स्मृतिचिन्ह. जरा डीजेचा आवाज आता थोडासा कमी ठेवा. क्रमांक 7,777 निशाण आणि स्मृतिचिन्ह. हातवरती जोरदार टाळी विजेत्यांसाठी. सर्व सहभागी स्पर्धकांना आदरणीय आपणच्या आणि सर्वच मंचावरील मान्यवरांच्या शुभ हस्ते आकर्षक भेटवस्तू या ठिकाणी दिली जाते. आपण या ठिकाणी आजच्या या होडी शर्यत जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करूया. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक पद्माकर जगदाळे सर यांचं आगमन होते व्यासपीठावर. त्यांचं मान्य श्री प्रदीपाप्पा कदम मित्र परिवार क्रमांकांचे विजेते टीमचं स्वागत आणि सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. सन्मान्य पद्माकर जगदाळे, सन्मान्य प्रशांत शुभ उपस्थिती या ठिकाणी आजच्या या भव्य शर्यतीच्या निमित्तानं आता आहे. युवा शक्ती कवटेसार चतुर्थ क्रम
डिग्रज चतुर्थ क्रमांकाचे विजेते रोख रक्कम 9,999 निशाण आणि स्मृतिचिन्ह आणि सर्व सहभागी खेळाडू आणि आप्पांच्या संकल्पनेतून डिग्रज बोट क्लब डिग्रज बाप्पा कदम आयोजित डिग्रज बोट क्लब डिग्रज आपलं खूप आणि मनापासून अभिनंदन. युवा शक्ती बोट क्लब कवठेसार जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मंचावरती यावं युवा शक्ती बोट क्लब कवठेसार. डीजे रोख रक्कम 11,111 निशाण स्मृतिचिन्ह आणि सर्व सहभागी खेळाडूंना आकर्षक भेटवस्तू. कवठेसार क्लब इचलकरंजी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सन्मानानं व्यासपीठावरती यावं आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी 20,222 निशाण स्मृतिचिन्ह वरद विनायक बोट क्लब इचलकरंजी. आप्पांच्या संकल्पनेतून संयोजकांच्या वतीनं जोरदार जरा टाळ्या देऊया, अभिनंदन करूया. भव्य होळी शर्यतीमध्ये सहभागी झालात आणि द्वितीय क्रमांक संपादन केल्याबद्दल विनायक बोट क्लब इचलकरंजी जोरदार जरा पुन्हा एकदा टाळ्या. माननीय प्रदीप बाप्पा कदम साहेबांनी पारंपरिक होळीच्या भव्य स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. स्पर्धा आयोजित करायच्या अगोदर आप्पांची आमची चांगली याच्यावरती चर्चा झाली की सुरक्षितरित्या स्पर्धा कशा आयोजित कराव्या लागतील, पोलीस बंदोबस्त किंवा येणारे पब्लिक वाहतूक नियोजन या सर्व नियोजनातून ही स्पर्धा आज पार पडली आणि एकदम चांगल्या रीतीने स्पर्धा पार पडली. त्याबद्दल मी आप्पांचं आणि टीमचं अभिनंदन करतो. आणि यानंतर आपला सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा एकदम चांगला ठेवलेला आहे. म्हणजे पारंपरिकरित्या म्हणजे येणाऱ्या पिढीने सुद्धा असाच आदर्श घ्यावा आणि पावलावर पाऊल ठेवून असे कार्यक्रम जे समाजामध्ये चांगला संदेश देईल आणि जे जुन्या आठवणी त्यांना उजाळा देईल असाच आयोजित करावा. पुढील वाटचालीसाठी आप्पा आणि आप्पाचे सर्व कार्यकर्ते सर्व पत्रकार बंधू यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. उपस्थित आजचे सगळे मान्यवर, एवढ्या लांबनं जी लोक आले त्या सगळ्यांचं खरंच विषय स्वागत करतो. एवढा मोठी स्ट्रेंथ असणारे खेळाडूही ह्या पारंपरिक होड्यांच्या स्पर्धेमध्ये असतात हे माझ्यासारख्या क्रिकेट प्रशिक्षकांना आज पहिल्यांदा बघितलं. अशीच फिटनेस, असा स्ट्रेंथ येणाऱ्या पिढ्यांनी आपल्या पोरांना घेऊन खरं तर केली पाहिजे. कारण या पोरांनी जर आज शर्ट वर केला तर बॉलिवूडची एखादी हिरोईन यांच्या प्रेमात आप्पा पडल्याशिवाय राहणार नाही. एवढी यांची या ठिकाणी प्रचंड मेहनत आहे. प्रस्थापितांचा आप्पा काळ संपलाय आता. कारण सचिन तेंडुलकरच्या पोराला भारतीय संघात स्थान मिळालेलं नाहीये, कारण तो काळ गेला आता. त्यामुळे आप्पा तुमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेला पोरगा, जसा महाभारतातला कर्ण, मी का म्हणतोय की गेले 2-3 दिवस आप्पा मी तुमचा फॉलोअप घेतोय, तर गरीबाच्या कुटुंबात आलेला पोरगा प्रचंड दानत आहे. पलूसमध्ये एवढा मोठं फेस्टिवल घेतलं, सगळ्या स्त्रिया इतक्या त्या मोठ्या संख्येने आल्या. आज भिलवडीच्या कृष्णा घाटावर ना भूतो ना भविष्य एवढी स्पर्धा मोठी घेतली. त्यामुळे महाभारतातला दानवीर कर्ण तसाच राजकारणातला दानवीर आप्पा म्हणून तुमची ख्याती येणाऱ्या काळात यावी अशी मी आपल्या मारुतीला प्रार्थना करतो. आणि आप्पा हे आता ओझं झालंय फार मोठं, ही आता परंपरा आहे, ही थांबवू नका. येणाऱ्या काळात अशा स्पर्धा घ्या आणि पुढच्या काळात जरा क्रिकेटकडे पण बघा, म्हणजे अशा मोठ्या स्पर्धा आम्हाला पण बघायला मिळू देत अशी सगळ्यांच्या वतीने विनंती करतो. एवढा जनसमुदाय या ठिकाणी आला, आता महिला गेल्या, एवढा महिला सुद्धा धाडस करून याच ठिकाणी बसले स्पर्धेसाठी. आप्पा हे खरं तुमचं कौतुक आहे. चला, आप्पांनी मी सांगितल्याप्रमाणे आत्ताच या ठिकाणी पलूस कडेगाव मधल्या क्रिकेटपटूंसाठी स्पेशली IPLच्या धर्तीवर आमची चर्चा झाली मगाशी,
पलूस कडेगाव प्रीमियर लीगची सगळ्यात मोठी गोष्ट या ठिकाणी केली आहे. आप्पांचं सगळ्यांनी स्वागत करूया आणि येणाऱ्या काळात तरुण उमदान तरणा बांड दाढीवाला नेता, दाढीवाल्यांचा हात घालले चालते बघताय, देशाचा पंतप्रधान दाढीवाला आहे, आता मागच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दाढीवाले आहे, असा मिळो याची प्रार्थना करतो. या ठिकाणी ही टोळी सगळ्यात शेवटी आली आहे. खेळ जिंकणं हारणं हा आयुष्याचा भाग आहे. मी तर लय स्पर्धा हरलोय आणि जिंकलोय, पण सगळं होतं तो जिंकणं हरणं याच्यामधलं अंतर म्हणजे आयुष्य आहे. सगळ्यात शेवटी जी बोट आली आहे त्यांची सुरुवात आहे. त्या हरलेल्या बोटीसाठी पण सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजूया, कारण ती येणाऱ्या काळात जिंकेल. आणि पुन्हा एकदा तुम्हाला आप्पा शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू. आज ज्या प्रथम क्रमांकाची उत्सुकता, रोख रक्कम 33,333 रुपये, निशाण व स्मृतिचिन्ह, जोरदार सर्वांनी टाळ्या करायच्या आहेत या संघासाठी. सगळ्यांनी मागे सरकायचं आहे, फोटो व्यवस्थित येऊ दे.